आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, ज्याने आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, ते गोकुळचे माजी चेअरमन माझे मित्र रणजितसिंह पाटील, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष माझे मित्र राजेखान जमादार, या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार गल्जे साहेब, माजी खासदार परांजपे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि आज मोठ्या संख्येने उपस्थित माजी नगरसेवक, आजी नगरसेवक, रणजित पाटलांचे आणि राजेखान जमादारांचे सर्व शिलेदार, मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या भगिनी आणि माझ्या मित्रांनो, पहिल्यांदा रणजितसिंह पाटील आणि राजेखान जमादार आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून मी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. तटकरे साहेब, प्रत्येक प्रवेशाच्या वेळेला म्हणजे जे प्रवेश जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटलांनी सांगितलं की प्रत्येक प्रवेशाला मी म्हणायचो की पी पाटील आले की 100 हत्तीचं बळ आलं, राहुल पाटील आला त्याला म्हटलं 100 हत्तीचं बळ आलं, अरुण डोंगरेला हत्तीचं बळ आलं. एका दैनिकामध्ये कुजबूज एक सदर येते, त्याच्यामध्ये आलं, आता एवढे हत्ती घेऊन म्हशी हे सांभाळणार कसे, म्हणून मी आता हत्ती बंद केलेला आहे. आता रणजित पाटील आणि राजेखान जमादार यांच्यामुळं बुलडोजर आणि JCBचा मला पाठिंबा मिळाला आणि मला वाटतं येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये ज्याचा उल्लेख त्या दोघांनी केला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि मी त्यांना विश्वास देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा एकदा येऊन आपण आयुष्यामध्ये चूक केली असं तुम्हाला आयुष्यात वाटणार नाही. अशा प्रकारचं काम मी आणि माझे सगळे सहकारी करतील, त्यांना विश्वास देतील आणि त्यांना योग्य तो मान सन्मान देऊ आणि योग्य ते प्रतिष्ठा देण्याचं काम मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. ज्या वेळेला या प्रवेशाची तारीख ठरली, मी आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब यांना फोन लावून या दोघांनीही तारीख फिक्स केलेली होती. फक्त अजितदादा म्हणाले की पंतप्रधान जर वेळेवर गेले तर मी सरळ या प्रवेशाला येतो. 4:55 हे पंतप्रधान गेल्याशिवाय ते तिथून येऊ शकत नाहीत आणि विमानतळावरून याला किमान तास लागणार आहे. आज सकाळी मनात आणि पाल चुकचुकली की सकाळी तटकरे साहेबांना फोनच लागेना. 2 दिवस आम्ही एकत्रच होतो, त्याचा PA बी फोन गेला आणि ते फोन गेला. म्हटलं झालं काय? मग त्यांच्या कन्येला म्हणजे आदित्य ताईला फोन केला, मी मला निरोप देते. मग 1 तासाने फोन आला तर ते ब्रिज कॅन्डीमध्ये गेलेले होते तब्येत दाखवायला आणि मला वाटतं ते म्हणाले की असं असं मी तब्येत दाखवायला गेलो, त्याला आजारी होतो, आता झोपतो जेवतो आणि कसल्याही परिस्थितीत 4:15 तुमच्या कार्यक्रमाला मी येतो. आणि त्याप्रमाणे आजारी असताना सुद्धा ते आले. मला वाटतं अंबाबाईची इच्छा होती की तुम्ही यावं आणि तुमच्या हस्ते हा दोघांचा आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांचा प्रवेश व्हावा ही मनापासूनची इच्छा होती. काल समन्वय समितीच्या बैठकीच्या निमित्ताने मी आणि तटकरे साहेब एकत्र होतो आणि EBP माझ्यामध्ये एक लाईन आली की हसन मुश्रीफच्या मतदारसंघातील अमुक अमुक व्यक्ती काहीतरी असं काहीतरी आल्यानंतर त्यांनी मला आता विचारलं, हे पाटील कोण आणि ते कोण? आता त्या विषयावर फक्त 5 मिनिटं बोलून मी माझं कधी आयुष्यामध्ये तो विषय मी काढणार नाही, कारण त्यांनी ते विचारल्यामुळे मला खुलासा करण्याची आवश्यकता आहे. तर ते म्हटलं यांचे धाकटे भाऊ, ते अनेक वर्ष आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते आणि ह्या दोघांचं आणि त्यांचं मतभेद होते, म्हणजे भावाभावांचं होतं आणि राजेखान जमादारांचं होतं.
ज्यावेळेला या दोघांनी प्रवेश करण्यासाठी माझ्यावर चर्चा सुरू केल्या, मग ते कळालंच त्यांनाही. परंतु त्यांनी मला विचारलं नाही, मी त्याला बोललो नाही, कारण प्रवेशाचं ठरलेलं नाही आणि प्रवेशच अजून होणार नाही तर कशाला चर्चा करायची. आणि ज्या दिवशी तारीख ठरवायची त्या दिवशी मग त्यांना मी बोलणार होतो. मला वाटते रणजित पाटलांनी आणि राजेखान जमादारांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये त्याचा उल्लेख केला होता. मी ह्या दोघांना सांगितलं की ते आज माझ्याबरोबर आहेत, मी काय त्यांचा विश्वासघात करणार नाही, त्यांना माझ्या भावना सांगणार आहे. आणि शेवटी कुणाला प्रवेश द्यायचा हा नेता ठरवत असतो आणि हे मी बोलणार होतो. परंतु तुमचा योग्य तो मान सन्मान आम्ही करू. आता काय काय घटना घडल्या याचा उहाप मी करत नाही, परंतु अंबाबाई आणि बळवमालाच वाटलं असावं, त्यामुळे आज रणजित पाटील आणि राजेखान आले आणि ते गेले. आता काय शुभ होणार आहे आता येत्या निवडणुकीचं ठरेल. म्हणजे मी कधी जा म्हटलं नाही, यांचा प्रवेश झालेला नव्हता तरीसुद्धा ते का गेले हे अजूनही मला कोडच आहे. ठीक आहे, दिल्या घरी सुखी राहू देत, ते त्यांचं भलं होऊ दे, एवढ्याच शुभेच्छा त्याला देतो. आणि ह्या विषयावर पुन्हा काही मी बोलणार नाही, कारण अनेक वेळेला आमच्या कार्यकर्त्यांना, प्रमुख जे कार्यकर्ते आहेत तालुक्यातल्या, त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती आहे. तटकरे साहेब ज्याचा उल्लेख मगाशी बाबासाहेबांनी केला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एका वेळेला 5 आमदार होते जिल्ह्यामध्ये आणि 2 खासदार 2 वेळा, म्हणजे 10 वर्ष होते. पण दुर्दैवानं काही घटना घडल्या आणि फक्त गेल्या वेळेला 2 आणि आता 1 मी स्वतःच असं आपण निवडून येऊ शकलो. आणि पुन्हा एकदा नव्यानं अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांच्या या कार्यकाळामध्ये पुन्हा एकदा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यातून गतवैभव मिळवून द्यायचं मी शपथ घेतलेली आहे. आणि मला वाटतं आता 2 तालुक्यामध्ये थोडीशी अजून आम्ही नेम धरलेला आहे, तो बरोबर नेम लागेल असा विश्वास आहे. आणि मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये सर्वात जास्त जागा निवडून आणलेला असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. अधिक मी बोलणार होतो, परंतु तटकरे साहेबांची तब्येतच बरी नसल्यामुळं, परंतु आपल्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल मी त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो. आपण सर्वजण रात्रभर प्रवास करून आलेला आहात आणि परत तुम्हाला रात्रभर जायचं आहे, तर तुम्हालाही काही जास्त मी अडकवत नाही. तुमची जी गैरसोय झाली असेल, तुम्हाला काही त्रास झाला असेल आणि ज्या उत्साहाने तुम्ही या दोघांना पाठिंबा देण्यासाठी आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देण्यामध्ये आल्याबद्दल मी मनपूर्वक तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि पुन्हा एकदा अजितदादांची वेळ घेऊन या दोघांना, आपली प्रमुख लोकांना मी भेटवेन, त्यांच्याशी आपण गप्पा मारा. आणि माझ्याकडं आता तुम्हाला मुक्त द्वार आहे, कधीही आपण कुठल्याही कामासाठी तुम्ही येऊ शकता, कसलंही काम तुमचं करून देण्याचा विश्वास मी या निमित्ताने देतो. आणि पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर कोल्हापूर नगरीच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं सन्माननीय रणजितसिंहजी पाटील आणि राजेखान